सांगलीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। गेल्या 2 दिवसांपासून तासगाव तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे। अनेक सखल भागात पाणी साचले, तसंच शेतात पाणी साचल्याने पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेलेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। शहापूरसह तालुक्याच्या ग्रामीण भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। पुराचं पाणी बाहेर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले। भातसा धरणाच्या 5 दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला। भातसा नदीला पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला। वसई विरारमध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे विरार पश्चिमेकडच्या विवा कॉलेज मार्गावर मोठं झाड कोसळल्याची घटना घडली। दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झालाय। झाड कोसळल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसरातला वीज पुरवठा खंडित करण्यात आला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे शहरातल्या रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं, तर परिसरातल्या नदी नाल्यांना पूर आला। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला, तसंच गरज नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा देखील दिला। नांदेडमधल्या गोदावरी नदीमध्ये पाण्याची आवक वाढली, त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे 17 दरवाजे उघडण्यात आले, तर धरणामधून 3,17,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यासाठी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिकच्या येवल्यामधल्या अंदरसूलमध्ये कोळगंगा नदीला पूर आला। या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले। कोळगंगा नदीला 50 वर्षाच्या इतिहासातला हा सर्वात मोठा पूर आला। या पुरामुळे नदी किनारी असलेल्या महादेव मंदिराला सुद्धा पाण्याने वेढा घातला, मात्र प्रशासनाकडून अद्याप नागरिकांना कोणतीही मदत मिळालेली नाही। नांदगाव शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली। गुलजारवाडी, अब्दुल करीम साळ या भागातल्या घरांमध्ये पाणी शिरले। घरातल्या वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। परिसरातल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रभर मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला। वैजापूर तालुक्यातल्या नारंगी सारंगी धरण भरल्यानं 1,500 क्युसेकनं सध्या विसर्ग सुरू आहे, त्यामुळे वैजापूर शहरातल्या अनेक घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। राज्यातल्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीचा खाद्यतेल बाजाराला फटका बसण्याची चिन्ह आहेत। यामध्ये सोयाबीन खाद्यतेल बियांची मोठी नासाडी झाली। हा आकडा 86 कोटी किलोपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे। यामुळे 12 ते 15% सोयाबीन तेल धोक्यात येण्याची शक्यता आहे। भिवंडीतल्या वंजारपट्टी नाका परिसरात पावसाचं पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो। पाण्याचा निचरा होत नसल्यानं शहरातल्या अनेक ठिकाणी पाणी साचलं। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। नांदेडमधल्या आसना नदीला मोठा पूर आलाय। आसना नदीनं रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळतं। या पुरामुळे नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली, त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला। मनमाडमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। पावसामुळे पांझण आणि रामगुळणा नदीला पूर आलाय। नदीचं पाणी पातळी वाढल्यानं नदीकाठच्या वस्तीमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे। प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा दिला। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामध्ये तुफान पाऊस झालाय। पिंपळसोंड, तातापाणी या अतिदुर्गम गावाचा सुरगाणा तालुक्याशी आता संपर्क तुटला, तसंच परिसरातल्या नद्या आता धोका पातळीवर आल्या। भात पिकाला पावसाचा मोठा फटका बसला। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसाचा सर्वाधिक फटका मानोरा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना बसला। सोयाबीन पिकावरच्या शेंगांना कोंब फुटल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं। उत्पादनात मोठी घट होणार असल्याची भीती आता व्यक्त केली जाते। तळपसह परिसरातल्या शेतकऱ्यांनी शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। जालन्यातल्या बोडखा बुद्रुकमधल्या नारोळा नदीला पूर आला, त्यामुळे बोडखा बुद्रुक ते घनसावंगी तालुक्याचा संपर्क तुटला। तसंच नदी नाले सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे आता नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या। राज्यामध्ये खरीप हंगामात आतापर्यंत 47,95,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे फेब्रुवारी ते ऑगस्ट दरम्यान 4 वेळा 2,542 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे 24 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 22,27,000 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे शेवगाव इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणी भरलं। बाजार समितीमध्ये असलेल्या धान्य दुकानांमध्ये जवळपास 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी आलं, त्यामुळे धान्यांचं मोठं नुकसान झालं।